मी प्रिया श्रीनिवास जोग, संस्कृती संवर्धन आणि विकास महामंडळ अंतर्गत भजनी मंडळ महासंघ चिंचवडची मी कार्यकारिणी सदस्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत उपस्थित सर्व मान्यवर आणि श्रोतृवर्गाचं सहर्ष स्वागत करीत आहे. विशिष्ट ध्येयानं सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचं यंदाचं हे 42वं वर्ष आहे. कालपासूनच या व्याख्यानमालेला सुरुवात झालेली आहे आणि कालचा पहिला दिवस अतिशय यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे. आज या व्याख्यानमालेतलं दुसरं पुष्प गुंफलं जाणार आहे. आपल्या प्रथेनुसार सुरुवातीला शिवपूजन होणार आहे. आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री जगन्नाथरावजी लडकत, प्रमुख पाहुणे माननीय श्री भाऊसाहेब जाधव, मंडळाचे कार्याध्यक्ष श्री रमेशजी बनगोंडे आणि मंडळाची सचिव ॲडव्होकेट हर्षदा पोरे यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण शिवपूजन करावं. यावं. आपल्या आजच्या व्याख्यानमालेसाठी आपल्या पिंपरी चिंचवडच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर याही उपस्थित झालेल्या आहेत. त्यांनीही शिवपूजनासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करते. शैलजाताई मोरे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना सादर प्रणाम. जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचा. सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आजच्या आपल्या या व्याख्यानमालेसाठी आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री भाऊसाहेबजी जाधव यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्या मंडळाचे सदस्य भूषणजी डोंगरे यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. भूषणजी. नमस्कार. माझं नाव भूषण डोंगरे आहे आणि मी सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाचा एक कार्यकर्ता आहे. आज मी आपल्याला शिक्षण क्षेत्रातील अत्यंत आदरणीय, दूरदर्शी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा एक म्हणजेच भाऊसाहेब जाधव अर्थात BG जाधव यांचा परिचय करून देताना मला अत्यंत आनंद होतो आहे. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून BA, BCom आणि पुणे विद्यापीठातून MCom अशा पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांना 36 वर्षाचा प्रदीर्घ व्यावसायिक आणि प्रशासकीय अनुभव आहे. गेल्या 5 दशकापासून शिक्षण क्षेत्रात आपला प्रामाणिक नेतृत्व आणि संस्था विकास विलक्षण क्षमतेने आपला ठसा उमटवलेला आहे. त्यांच्यासाठी शिक्षण हा केवळ व्यवसाय नसून ते तर एक समाज घडणीचे एक पवित्र व्रत आहे. मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य विभागाचे ते सलग 20 वर्ष प्राचार्य म्हणून त्यांनी महाविद्यालयात काम पाहिले आहे. त्यानंतर सचिव, खजिनदार आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी एप्रिल 2016 पासून संस्थेचं कार्याध्यक्ष हा एक काम पाहिले आहे. आता त्यांचे अध्यक्षपद म्हणून त्यांची निवड झाली आहे आणि संस्थेसाठी हे खूप अभिमानाची बाब आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली त्यांनी डेक्कन जिमखाना, कर्वेनगर, काळेवाडी, लोहगाव अशा ठिकाणी संस्थेच्या भव्य शैक्षणिक संकुले उभी केली आहेत. आजवर हजारो विद्यार्थी त्यामध्ये दर्जेदार शिक्षण घेत आहेत. पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अध्यक्षता, सिनेट व्यवस्थापन आणि परिषद सदस्य म्हणून त्यांनी धोरणात्मक काम केले आहे आणि
1996 ते 1999 या काळात विद्यापीठाचा अर्थसंकल्पसुद्धा त्यांनी सादर केला आहे. जागतिक शैक्षणिक संस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांना भेटी देऊन ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठाचा अनुभवही त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्वार्थी सेवेची दखल घेऊन त्यांना एमिनंट एज्युकेशनिस्ट, लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, प्राईड ऑफ पुणे मराठवाडा, माणिकरत्न शिक्षक गौरव आणि गुरु महात्म्य अशा प्रकारचे प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले आहेत. आज मी त्यांचे स्वागत आपल्या संस्थेच्या सचिव हर्षदा ताई यांना करण्याची विनंती करतो. याच्यानंतर प्राचार्यांना मी विनंती करतो की आपले मत मांडावे. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय जे प्रमुख वक्ते आहेत आणि या संस्थेचे पदाधिकारी आणि आपण सर्वजण, आज खरं म्हणजे जगन्नाथरावजी लडकत यांचं प्रमुख मनोगत भाषण आहे. मला असं वाटलं की पहिल्यांदा त्यांचा क्रम लागेल आणि नंतर माझा क्रम, पण मलाच ओपनिंग बॅट्समन केलं, काही हरकत नाही. माझे सहकारी श्री तेज नवळीकर माझ्याबरोबर आलेले आहेत. MM पॉलिटेक्निक या महाविद्यालयाच्या प्राचार्या गीता जोशी मॅडम यांच्या आग्रहामुळे मला आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, आपल्याला भेटण्याचा योग आला. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ 1983 स्थापन झालं आणि तेव्हापासून आरोग्य, शिक्षण, ग्रंथालय, आपत्कालीन लोकांना मदत, योगासने, सांस्कृतिक कार्यक्रम, MPSC UCP लोकांना मार्गदर्शन, NDSS मुलांना मार्गदर्शन, असे अनेक उपक्रम या मंडळातर्फे चालवले जातात. म्हणजे या मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्याचा संच या ठिकाणी मला दिसून आला. आणि वैशिष्ट्य म्हणजे समाजाच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी, गोरगरिबांसाठी जे थोडेसे मागे राहिलेले आहेत, पिचलेले आहेत, त्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांना आयुष्यात उभं करण्यासाठी या मंडळातर्फे प्रयत्न केले जातात. हे खूप अभिमानाची बाब आहे. या मंडळातर्फे अभ्यासिका चालवली जाते. या अभ्यासिकेमधून एप्रिल-मेमध्ये जेव्हा सुट्ट्या असतात मुलांना, तेव्हा घरी पुस्तकं दिली जातात. ग्रंथालय मोठं आहे, सुसज्ज ग्रंथालय आहे. एखाद्या महाविद्यालयाकडे सुद्धा एवढं ग्रंथालय आहे की नाही शंका आहे, इतकं इथं ग्रंथालय सुसज्ज आहे. त्यानंतर डिजिटलायझेशनच्या माध्यमातूनही हे ग्रंथालय उभं केलेलं आहे. म्हणजे MPSC UPSCच्या मुलांना स्वतंत्र ग्रंथालय या ठिकाणी उभे केलेलं आहे. त्यामुळं 1983 सुरू झालेलं, कोणीतरी मला सांगितलं, अगदी 150-200 चौरस फुटामध्ये असलेलं हे मंडळ आज नुसतं इमारत वाईज नव्हे,
तर अनेक उपक्रमांनी खूप मोठं झालेलं आहे. त्यामुळं मी कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे की थोडंसं मराठवाड्याचा आणि आपला कसा संबंध आहे थोडंसं म्हणून सांगतो. 1972ला जो दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये मराठवाड्यातून अनेक लोक उपजीविकेसाठी तिथे रोजगार मिळेल या उद्देशाने या भागात आल्यानंतर ठीक आहे, म्हणजे काम मिळालं, मजुरी मिळाली, पण महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ते मुलांच्याबरोबर मुलींच्याबरोबर या ठिकाणी आले, त्यांच्या शिक्षणाची अडचण त्यावेळेला झाली. या ठिकाणी आले पण शिक्षणाच्या सुविधा फारशा नव्हत्या. म्हणून मराठवाडा मित्रमंडळाने 1987मध्ये एक छोटीशी शाळा सुरू केली. साधारण 30-35 मुलं घेऊन हे पत्र्याच्या शेडमध्ये शाळा सुरू केली आणि त्याचं उद्घाटन त्यावेळी विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते झालं होतं. ज्यावेळी ते उद्घाटन झालं त्यावेळेला आत वाकून त्या शाळेमध्ये पत्र्याच्या गेले आणि ते म्हणाले होते, असली काय शाळा असते का जाधव? मी म्हणलं आहे तशी आहे, आपण लोकांच्या उपयोगाला येते आहे, आपण शाळा मोठी करू. आणि सुदैवाने पुढे आता ते 7 मजली शाळा त्या ठिकाणी बांधलेली आहे. 3,500 विद्यार्थी आहेत. हे 3,500 विद्यार्थी कोण आहेत? मजूर, रस्त्यावर काम करणारे अशा कामगारांची मुलं या ठिकाणी आहेत. आणि गंमत म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार दिलेला आहे. दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की या शाळेचा निकाल जवळपास 100% लागतो. आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याच ठिकाणी पॉलिटेक्निक आहे. म्हणजे आपण जे समाजकार्य करता त्याच्याशी निगडीत म्हणून मी थोडं सांगतो आहे की आमच्याकडे या शाळेमध्ये जर 75% मार्क्स घेऊन जर मुलगा किंवा मुलगी उत्तीर्ण झाली तर त्या पॉलिटेक्निकमध्ये आम्ही त्यांना फुकट प्रवेश देतो. म्हणजे 75,000 फी आहे, पण ते फी घेत नाही आम्ही. त्याचा हेतू आहे गरिबाचा मुलगा मुलगी यांना जर शिक्षण दिलं आणि तो डिप्लोमा होल्डर झाला किंवा झाली तर हा इंडस्ट्रीयल बेल्ट असल्यामुळे या ठिकाणी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि ते एक घर उभं राहतं. ही त्या पाठीमागची भूमिका आहे. याच परिसरामध्ये आमचं डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी, फार्म डी असे कोर्सेस आहेत. पॉलिटेक्निकच्या मॅडमजवळ अनेक कोर्सेस त्या ठिकाणी आहेत आणि पॉलिटेक्निकमध्ये सुद्धा अनेक गरजूंना या ठिकाणी ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर 10वी नंतरचे अनेक कोर्सेस या ठिकाणी आम्ही सांगितलं आपल्याला. मराठवाडा भागातून येणाऱ्या लोकांसाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर अशा रीतीनं आम्ही हे पिंपरी चिंचवड प्राधिकरण म्हणा किंवा हा भाग म्हणा याच्याशी आम्ही जोडलेलो आहोत. म्हणजे मराठवाड्यातून हातात कुदळ घेऊन आलेल्या व्यक्ती त्यांच्या हातात आम्ही पुस्तक देण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यांना शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ही आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब आहे सर. तसंच या भागामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम ही साजरा केला जातो. त्या निमित्तानं सुद्धा या पिंपरी चिंचवड भागातील बरेच लोक याच्या माध्यमातून आमच्या संस्थेशी जोडलेले आहे. अशा रीतीनं या पिंपरी चिंचवडचा म्हणजे या भागाचा आणि आमच्या काळेवाडीमध्ये असलेल्या शाळेचा संबंध आहे. मी आपलं काम खूप मोठं आहे, तर एवढेच विनंती करेन की तुमच्या कामाच्या तुमचे गरीब गोरगरीब अनेकांशी संबंध आलेले आहेत. तुम्ही शैक्षणिक काम करता, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेऊन काम करता. जर समजा तुमच्या संपर्कामध्ये तुमच्या संस्थेमध्ये काही गोरगरिबांची मुलं असतील आणि त्यांना जर आमच्या या शाळेमध्ये म्हणा किंवा पॉलिटेक्निकमध्ये जर काही प्रवेश पाहिजे असेल तर अशा मुलांना आम्ही प्रवेश देऊन तुम्ही जे सत्कार्य करता, तुम्ही जे चांगलं काम करता त्या चांगल्या कामाला आम्हाला काहीतरी मदत केल्यासारखं होईल. त्यामुळं आपण निश्चितपणे आम्हाला हे करा. मला माहीत आहे की लडकत साहेबांचं आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे, त्यामुळे तुम्ही टाळ्या वाजवण्याच्या पूर्वी
मी माझं मनोगत सांगतो. मी गीता जोशी मॅडमला म्हणालो होतो की अहो सर इतिहासावर बोलणार आहेत, मी कॉमर्स आहे, माझं तिथं काय काम आहे, माझा विषय काय आहे, आले किती आणि गेले किती, ह्याचं हे काम म्हणजे कॉमर्सचा मनुष्य आहे, तर इतिहासाच्या तिथं मी कशाला येऊ. तर त्या म्हणाल्या नाही नाही तुम्ही या, आमचं काम खूप चांगलं आहे, या काम बघा म्हणून आलो. खरोखरच मी मनापासून सांगतो आपलं हे काम, या ठिकाणची शिस्त, कार्यकर्त्याचा ह्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, निसर्ग कामं करणं, झाडं लावणं, मला तो एक वेगळा उपक्रम हळदी कुंकू, त्या वडाचं झाड म्हणजे प्रत्येक वर्षी एक वडाचं झाड लावायचं आणि तरच त्या ठिकाणी हळदी कुंकू, असे कितीतरी वेगवेगळे उपक्रम या मंडळातर्फे घेतले जातात. मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी बोलावलं, माझा सत्कार केला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि दुसरा या भाग कसा, मी कुठल्याही रूपानं संस्थेच्या माध्यमातून आपल्या उपयोगी पडत असेल तर केव्हाही आपण मला हाक मारा, मी नम्रपणे आपणास मदत करेन एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद जाधव सर. खरं म्हणजे आपल्या शुभेच्छा म्हणजे ह्या व्याख्यानमालेचं नावच आहे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला, त्यामुळे जाधव आपलं आडनाव आहे, तर आजोळ घराण्याकडून आलेल्या शुभेच्छा आहेत, त्यामुळे त्या आमच्यासाठी नक्कीच बहुमोल आहेत. अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई हा आजचा व्याख्यानाचा विषय आहे. सर्वांना निश्चित उत्सुकता आहेच आणि हा विषय मांडणारे प्रमुख वक्ते माननीय श्री जगन्नाथरावजी लडकत यांचा परिचय करून देण्याची मी सौ उज्ज्वलाताई केळकर यांना विनंती करते. उज्ज्वलाताई यावं. सर्वांना नमस्कार. श्री जगन्नाथराव लडकत हे इतिहास अभ्यासक आहेत. त्यांचं शिक्षण MA SGC राष्ट्रभाषा पंडित असे आहे. श्री देवेश्वर संस्थान सारसबाग पर्वती कोथरूड येथे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सहकारी बँकेच्या जनरल मॅनेजर पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. समर्थ पुणे परिवाराचे संस्थापक असून विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक उपक्रम राबवित असतात. यामध्ये दरवर्षी समर्थ पुणे पुरस्कार दिला जातो. संस्कृती प्रतिष्ठान पुणे याचे ते मुख्य विश्वस्त आहेत. ऐतिहासिक विषयांवर अनेक व्याख्यानांचे आयोजन ते करीत असतात. इतिहासाचा व्यासंग असून त्यांच्या घरी किमान 2000 पुस्तकांचा संग्रह आहे. गड किल्ल्यांवर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन त्यांनी केलेले आहे. राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई या विषयावर 22,000 विद्यार्थ्यांसमोर त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत व अजूनही ते व्याख्याने देतात. अजिंक्य योद्धा बाजीरावावर आधारित बुकमार्क प्रकाशित करून राज्याच्या विविध भागात त्यांनी वाटप केलेले आहेत व अजूनही ते करतात. प्रतापी पेशव्यांचे आयुष्यमान व शनिवारवाडा यावर वास्तुशास्त्र आधारे त्यांनी शोधनिबंध लिहिलेला आहे. इतिहास अभ्यासक म्हणून सध्या 18व्या शतकाचा अभ्यास ते करीत आहेत. तसेच विविध वृत्तपत्रांमध्ये इतिहास विषयक लेखन त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे. श्री स्वामी कुंज सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेचे ते चेअरमॅन म्हणून ही आत्ता जबाबदारी सांभाळत आहेत. असे हे आजचे आपले अभ्यासक व्याख्याते श्री जगन्नाथराव लडकत यांचा सन्मान करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष श्री रमेश गोंडे यांना विनंती करते, त्यांनी त्यांचा सन्मान करावा. माननीय लडकत सरांचं आता व्याख्यान चालू होणार आहे. बाकीच्या मान्यवरांना मी अशी विनंती करते की आपण आपलं समोरचं स्थान ग्रहण करावं. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्.
ओम वाग्दैवय च विद्महे कामराजाय धीमहि तन्नो सरस्वती प्रचोदयात्. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या या पवित्र भूमीमध्ये आज मला आपल्यासमोर उभं राहण्याचं भाग्य लाभलं. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, संस्थेच्या सचिव सौभाग्यवती ॲडव्होकेट हर्षदा पोरे आणि आज या समोर उपस्थितांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सौभाग्यवती शर्मिलाताई बाबर, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ शैलजाताई मोरे आज या ठिकाणी उपस्थित आहे. याचा मला विशेष आनंद आहे. त्या वीरांनी भगवा झेंडा भारतवर्षी नाचवला. सिंधू तीरावर अश्व दौडले, कीर्ती भिडली गगनाला. शिवरायांचे स्वप्न उराशी मुक्त करावी मथुरा काशी. हिंदू राष्ट्र हे समर्थ करण्या रिपू रक्ताचा पडे सडा. पराक्रमाची स्फूर्ती देत असे शनिवारातील हा वाडा. जगाच्या इतिहासामध्ये ज्यानं 40 पेक्षा अधिकची युद्ध केली आणि एकही युद्ध हरला नाही अशा अजिंक्य योद्धा बाजीरावानं हा शनिवार वाडा बांधला. पण आम्हाला 2014 पूर्वीपर्यंत फक्त बाजीराव मस्तानी सांगितली गेली. आज मात्र मी आपल्या समोर बाजीराव उभा करणार आहे. ज्या अजिंक्य योद्धा बाजीरावानं या शनिवार वाड्याची निर्मिती केली 10 जानेवारी 1730 या दिवशी शनिवार वाड्याचं भूमिपूजन झालं आणि 22 जानेवारी 1732 रथसप्तमीच्या दिवशी या शनिवार वाड्याची वास्तू शांत झाली आणि आपल्या कुटुंब कबिल्यासहित अजिंक्य योद्धा बाजीराव शनिवार वाड्यामध्ये राहायला आले. या दोनही दिवशी शनिवार होता म्हणून या वाड्याला शनिवार वाडा हे नाव दिलं गेलं. आणि त्यावेळेला शनिवार वाडा बांधण्यासाठी खर्च आला 16,120 रुपये. आजही जगाच्या इतिहासामध्ये संपूर्ण जगामध्ये पुण्यनगरीचा मानबिंदू असलेला हा शनिवार वाडा आपल्या तेजानं झळकतोय. पण आम्हाला फक्त बाजीराव मस्तानी सांगितली गेली जगाच्या इतिहासामध्ये एकही लढाई हरला नाही. पण आम्हाला फक्त बाजीराव मस्तानी सांगितली गेली. बाजीरावांचा महापराक्रम आम्हाला सांगितला गेला नाही. अरे ज्या नतद्रष्टांनी हे काम केलं, जाणून बुजून केलं आणि हा महापराक्रम हा सगळा दाबून ठेवला. पण आता नाही, काळानं सूड उगवलाय. आता बाजीराव घराघरामध्ये पोहोचणार. आणि म्हणून आम्ही एक व्रत हाती घेतलेलं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरामध्ये बाजीराव आता पोहोचणार. आणि बघा, ज्या अजिंक्य योद्धा बाजीरावानं एवढा महापराक्रम केला, पण आम्हाला सांगितलं गेलं, काय सांगितलं गेलं? आमच्यावरती बिंबवलं गेलं ब्राह्मण आहे. बरं, नुसता ब्राह्मण नाही, कोकणस्थ आहे. आमच्यावर हे बिंबवलं गेलं. महापराक्रम सगळा दाबून ठेवला. काय कुणी केलं हे? ज्या नतद्रष्टांनी केलं 2014 पूर्वीपर्यंत. आता नाही. आता बाजीरावांचा महापराक्रम
हा आमच्या तरुणांच्या पुढे जाणार. अरे हा महापराक्रमाचा इतिहास जर त्या तरुणांना सांगायचा नाही तर मग कुणाला सांगायचा? आणि म्हणून सांगितलं गेलं आहे, भविष्य गगनी भरारी घेण्या, भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडवण्या, वैभवशाली राष्ट्र घडवण्या, इतिहासाचे ज्ञान हवे, इतिहासाचे ज्ञान हवे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं मला सारखं पाणी प्यावं लागतं आहे. आणि म्हणून वयाच्या 13व्या वर्षापासून आमचा बाजीराव युद्धामध्ये आहे. अवघं 40 वर्षाचं आयुष्य आहे. भाद्रपद पौर्णिमेचा जन्म आहे. 18 ऑगस्ट 1700 आणि अवघ्या 40 वर्षाचं आयुष्य आहे. 28 एप्रिल 1740 बाजीरावांचं निधन झालं. या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त 20 वर्ष पेशवे पदाची मिळालेली आहेत. पण वयाच्या 13व्या वर्षापासून आमचा बाजीराव हा युद्धावर आहे, रणांगणावर आहे. पांडवगडच्या लढाईमध्ये वयाच्या 13व्या वर्षी बाजीराव आपले वडील बाळाजी विश्वनाथ भट यांच्याबरोबर प्रत्यक्ष युद्धभूमीवर आहेत. आम्हाला नाही सांगितलं गेले. 13व्या वर्षापासून सुरू झालेली ही घोडदौड आयुष्य संपेपर्यंत 40व्या वर्षापर्यंत सातत्यानं चालू होती. बघा, 20 वर्षाच्या कालखंडामध्ये 40 लढाया म्हणजे दर 6 महिन्याला एक लढाई बाजीरावानं केली. एकही हरला नाही, एकही नाही हरला. आणि 13व्या वर्षापासून सुरू झालेली ही घोडदौड काय सांगू आता मी आपल्याला. अशी देशभर दहशत होती बाजीरावांची, विचारता सोय नाही. आणि आमचा बाजीराव आम्हाला केव्हा कळतो? इंग्रज इतिहासकारांनी वर्णन करून ठेवलं म्हणून कळतोय. आम्ही नाही. इंग्रज इतिहासकार असे म्हणतात, घोडदळाचा ईश्वर दत्त सेनानी देव योद्धा जर कोण असेल तर तो बाजीराव आहे. इंग्रज इतिहासकार, घोडदळाचा ईश्वर दत्त सेनानी देव योद्धा. आणि पालखेडच्या लढाईनंतर बाजीरावांच्या 250 वर्षानं इंग्रज फील्ड मार्शल मॉन्टगोमरी पालखेडच्या लढाईनंतर 250 वर्षानं एक युद्धशास्त्र विषयक ग्रंथ लिहितो. त्या ग्रंथाचं नाव आहे एक कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर. आणि त्या ग्रंथामध्ये जगातल्या पहिल्या 10 लढायांच्या मध्ये पालखेडची बाजीरावांची लढाई समाविष्ट केलेली आहे. कोण लिहित आहे? इंग्रज फील्ड मार्शल मॉन्टगोमरी. या इंग्रज इतिहासकारांचे मी मनापासून आभार मानतो. बरं झालं आमच्या माणसाने लिहिलं नाही, नाहीतर आता 2026 मध्ये मारामाऱ्या झाल्या असत्या. त्यांचे आभार मानतो. त्यांनी बाजीरावाचं वर्णन केलं आहे, आम्ही नाही. असा हा आमचा बाजीराव. संपूर्ण देशभर जर दहशत कुणाची असेल तर बाजीरावांची आहे. आणि ती दहशत कशी होती? तो इराणचा नादिरशाह, इराणचा बादशाह दिल्लीवर आक्रमण करून आला, दिल्ली लुटण्याकरता. तारीख लक्षात ठेवा, 5 मे 1739. आणि दिल्ली लुटण्याकरता आला.
आक्रमण केलं त्याने. बाजीराव निघाले समाचार घेण्याकरता नादिरशहाचा. बाजीराव दिल्लीला पोचले नाहीत, फक्त नादिरशहाच्या कानावर बातमी गेली, बाजीराव निघाला आपला समाचार घ्यायला, आहे तसं सगळं टाकून पळाला. बाजीराव पोचले नाहीत. याला म्हणतात बाजीराव. दहशत असावी तर ती अशी असावी. आणि तेव्हापासून आपल्याला माहीत असेल, या देशामध्ये एक म्हण रूढ झाली, तू काय बाजीराव लागून गेलास का. 5 मे 1739 अशी दहशत आमच्या बाजीरावांची. आणि एकदा बाजीरावांच्या मातोश्री राधाबाईंनी इच्छा व्यक्त केली, उत्तरेमध्ये काशी प्रयागची तीर्थयात्रा करायची म्हणून. सगळ्यांच्या समोर प्रश्न पडला. तिथं तर सगळे शत्रू मोगल. हा म्हणता बातमी त्यांच्या कानापर्यंत गेली. आणि या सगळ्या मोगली सरदारांनी मनसुबे आखले. आता बाजीरावांच्या मातोश्री आपल्या परगण्यात येऊ द्या, आपण त्यांनाच अटक करू, म्हणजे हा बाजीराव कसा नाक घासत येतो ते बघा. काय केलं असेल आमच्या बाजीरावानं. तिथल्या काही मोगल सरदारांना पत्र लिहिलं, माझ्या मातोश्री तीर्थयात्रा करण्याकरता उत्तरेमध्ये येत आहेत, विषय संपला. आणि 14 फेब्रुवारी 1735 या दिवशी मातोश्री राधाबाई या तीर्थयात्रा करण्याकरता पुण्यातनं त्यांनी प्रयाण केलं. उत्तरेकडच्या सगळ्या परगण्यांमध्ये शत्रूच्या त्या गेल्या आणि झालं भलतंच. तिथल्या सगळ्या शत्रूंच्या सरदारांनी असं काही स्वागत केलं राधाबाईंचं. आणि जाताना सांगितलं, पुण्याला गेल्यावर तुमच्या पुत्राला सांगा की आम्ही नीट सन्मान केला. याला म्हणतात बाजीराव. हिम्मत झाली नाही कुणाची. आणि 6 महिन्यानंतर जेव्हा मातोश्री राधाबाई या पुण्यात आल्या, तेव्हा त्यांना विचारलं, तुम्हाला भीती वाटली नाही तिकडे. मातोश्री राधाबाईंनी सांगितलं की बाजीराव आणि चिमाजी ही 2 कवचकुंडलं असताना मला कुणाची आली आहे भीती. अशी दहशत आमच्या बाजीरावांची. आणि एकदा सातारच्या शाहू राजांना विचारण्यात आलं की जर एका बाजूला 1,00,000 सैन्य आणि एका बाजूला बाजीराव, आपण कुणाची निवड करणार. क्षणाचाही विलंब लावला नाही. सातारच्या शाहू राजांनी सांगितलं, मी बाजीरावांची निवड करेल. आणखी काय प्रशस्ती पत्र पाहिजे आहे, काय पाहिजे आहे. पण जातीच्या कोंदणामध्ये आजपर्यंत 2026 उजाडल्यानंतर देखील बाजीरावांना कोंदणात अडकून ठेवलाय. ही तर आपली शोकांतिका आहे. आमच्या महापुरुषांचा पराक्रम अरे आमच्या मुलांना सांगायचा नाही तर कुणाला सांगायचा. आजही जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय दिला जात नाही पाठ्यक्रमामध्ये, तर बाजीराव सारखे इतर महापुरुष तर लांब राहिले. आजही ती शोकांतिका आहे. हळूहळू फक्त आता दुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही आहे, हे कुणी केलंय हा पराक्रम. आणि आम्हाला सांगितलं गेलं, आमच्या मानगुटीवर बसवला.
तो औरंगजेब टोप्या विणत होता, तो सदाचारी होता, तो धर्मनिरपेक्ष होता. आणि याच्या पुढचं दुर्दैव काय, पुणे जिल्ह्यातल्याच एका नेत्यानं सांगितलं की औरंगजेब जमिनीचं भांडण होतं म्हणून आलाय. याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे पुणे जिल्ह्यात. अरे आमच्या या अजिंक्य योद्ध्याचा महापराक्रम दाबून ठेवला, जगासमोर आणला नाही. जाणून बुजून केलेलं आहे, हे जाणून बुजून केलेलं आहे. आणि ज्या अजिंक्य योद्ध्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलं आणि दिल्लीपर्यंत धडकजाने मारली, दिल्लीचा विषय निघाला म्हणून आपल्याला सांगतो, बाजीरावांचं हेर खातं आज तुम्हाला सगळ्यांना पटकन तुम्ही सांगाल, इस्रायलचं मोसाद, हेरगिरी. पण आमच्या बाजीरावांचं हेर खातं कसं होतं त्या काळामध्ये दिल्लीवर बाजीरावांनी धडक मारली आणि एक बातमी हेरानं फक्त उशिरा दिली, उशीर झाला बातमी द्यायला. बाजीरावांनी मृत्यूदंडाची शिक्षा लगेच त्याला सुनावलेली आहे. काय हेर खातं असेल आमच्या बाजीरावांचं. आणि आज आपण त्या मोसादची चर्चा करतो. हा दिल्लीचा विषय निघाला म्हणून मी आपल्याला सांगितलं. असा हा आमचा बाजीराव अजिंक्य योद्धा वयाच्या 13व्या वर्षापासून रणांगणामध्ये आहे. आणि मग पुढे 1727 साल उजाडलं. त्यावेळेला बाजीराव होते फक्त 27 वर्षाचा तरणा भांड. 1727 सालामध्ये सातारच्या छत्रपती शाहू राजांवरती असं संकट आलं की ते यापूर्वी कधीही आलं नव्हतं. अतिशय वाईट वर्ष हे सातारच्या छत्रपती शाहू राजांच्या करता गेलेलं आहे. 1727 सालामध्ये कोकणामध्ये सिद्धी हापशांनी उच्छाद मांडायला सुरुवात केली. अंजनवेलच्या सिद्ध्याने ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी छापा घालून परशुराम क्षेत्राचा विध्वंस केला. आणि शाहू राजांचे आणि पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकरांना देखील चिपळूण सोडावं लागलं. आणि सातारच्या वायव्येला 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या धावडशी नावाच्या गावामध्ये वास्तव्य करायला लागलं. विषय निघाला म्हणून सांगतो, ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर आध्यात्मिक राजगुरू होते शाहू राजांचे आणि पेशव्यांचे. ज्या वेळेला पेशव्यांना श्रीवर्धन सोडावं लागलं आणि श्रीवर्धन सोडून या जाचाला कंटाळून सिद्धी हापशांच्या चिपळूणला आले. चिपळूणला आल्यानंतर त्यांचा संबंध ब्रह्मेंद्र स्वामींशी आला आणि त्यांनी ब्रह्मेंद्र स्वामींना आपल्या घरी बोलवलं. पहिल्यांदाच चिपळूण गावामध्ये ब्रह्मेंद्र स्वामी आलेले आहेत.
गावापासून ते बाळाजी विश्वनाथ भटांच्या घरापर्यंत सडा रांगोळ्या आणि फुलंची उधळण केलेली आहे. दुतर्फा लोक उभे आहेत आणि ब्रह्मेंद्र स्वामी बाळाजी विश्वनाथांच्या घरी आलेले आहेत. त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ म्हणजे बाजीरावांचे वडील साधे कारकून होते. आणि घरी आल्यानंतर बाळाजी विश्वनाथांनी सगळं आदरातिथ्य केलं आणि जाताना ब्रह्मेंद्र स्वामींच्या चरणावरती मस्तक ठेवलं. त्यावेळेला ब्रह्मेंद्र स्वामी उद्गारले, लवकरच महत्पद प्राप्त होईल. आणि पुढे साध्या कारकुनीपासून पेशवा पदापर्यंत बाळाजी विश्वनाथ भट हे पोचले. त्यांनी चरणावर डोकं ठेवून झाल्यानंतर अजिंक्य योद्धा बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई यांनी ब्रह्मेंद्र स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं. त्यावेळेला ब्रह्मेंद्र स्वामी उद्गारले, सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव. आणि म्हणाले, हे मुली, योग्य वेळेची वाट बघ. तू वीर माता होणार आहेस. आणि पुढं आमचा अजिंक्य योद्धा बाजीराव झाला. असे हे आध्यात्मिक धर्मगुरू शाहू राजांचे आणि पेशव्यांचे होते. विषय निघाला म्हणून मी आपल्याला सांगितलं. 1727 सालामध्ये शाहू राजांना अत्यंत अडचणीचा कालखंड होता. तिकडं सिद्धी हापशांनी गोंधळ मांडला होता आणि तिकडं माळव्यामध्ये गायकवाडांनी शाहू राजांच्या रागापोटी तिथेही त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये एक भयानक संकट हे मराठी दौलतीवर चालून आलं. कधी नव्हे ते. आणि ते संकट होतं निजाम उल मुल्क याचं. हा दख्खनचा सुभेदार मोठा, हा निजाम उल मुल्क 57 वर्षाचा, ज्याला औरंगजेबाच्या सैन्यामध्ये 40 वर्षाचा युद्धाचा अनुभव आहे, जो अत्यंत कावेबाज धूर्त आहे, जो कपटी आहे आणि ज्याच्याकडं 1 लाखापेक्षा अधिकचं सैन्य आहे आणि ज्याच्याकडं प्रचंड तोफखाना आहे आणि ज्याच्याकडं प्रचंड पैसा आहे आणि ज्याच्याकडं प्रचंड जनानखाना आहे. आम्हाला फक्त बाजीराव मस्तानी सांगितली गेली. हा निजाम एका बाजूला 57 वर्षाचा आणि दुसऱ्या बाजूला 27 वर्षाचा तरणा बांड बाजीराव, 6 फूट उंच असलेला, अत्यंत गोरापान, डौलदार चाल असलेला. आणि आज आपल्याला सांगतो, ज्याचे हात गुडघ्याच्या खाली गेलेले आहेत, असा हा आमचा बाजीराव आहे. माहीत नाही कुणाला. हा 27 वर्षाचा तरणा बांड, ज्याला शाहू राजांच्या दरबारामध्ये प्रचंड विरोध आहे, अंतर्गत विरोध आहे, ज्याच्याकडं निजामासारखं सैन्य नाही, पैसा त्याहून नाही, तोफखाना त्याहून नाही, असा हा बाजीराव एका बाजूला आहे. विषम लढाई आहे, विषम. एका बाजूला महाबलाढ्य निजाम आणि एका बाजूला आमचा हा बाजीराव. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 1727च्या निजाम चालून आला मराठी दौलतीवर. भयानक संकट. 1 लाख सैन्य घेऊन आणि
हा निजाम हा काय म्हणतोय, मनाशी आपल्या सुखसंवाद साधतोय, काय आहे त्या पोरकट पेशव्याजवळ? त्याला तर दरबारातच विरोध आहे, ना त्याच्याकडं पैसा ना त्याच्याकडं सैन्य. असा जातो आणि भुट्टीसारखा भाजून काढतो. मनाशी सुखसंवाद चाललाय निजामाचा. आणि आला त्यावेळेला आमचा बाजीराव कर्नाटक प्रांती होता. तातडीनं शाहू राजांनी बोलावून घेतलं. बाजीरावांनी सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि निर्णय घेतला, आता निजामाला जिरवल्याशिवाय निजामाची आता खैर नाही. आणि मग बाजीराव आपल्या मनाशी सुखसंवाद साधतायत. बाजीराव म्हणाले, अरे बेट्या, एवढा मोठा सैन्याचा दळभार घेऊन, एवढा पैसा घेऊन आणि एवढा तोफखाना घेऊन लढाया जिंकता येत नाहीत. अरे बेट्या, तुला जर का मी हजारो कोस नाही पळवला, नावाचा बाजीराव नाही, नावाचा बाजीराव नाही. आणि झालं. 1727 ऑगस्ट महिना उजाडला. निजामाचा सरदार ऐवज खान पुणे प्रांतात घुसला. पाठीमागून निजाम येतोय. ऑगस्ट 1727 निजाम पुणे प्रांतात घुसला. काय केलं असेल आमच्या बाजीरावानं? बाजीरावानं 10,000चं फक्त सडस सैन्य बरोबर घेतलं. बाजीरावांना स्वास्थ्यप्रिय आणि चंचल सरदार आवडत नव्हते. उमद सैन्य बाजीरावानं 10,000चं फक्त बरोबर घेतलं. पैसा जवळ नाही आहे. घोडा, धनुष्यबाण, ढाल, तलवार आणि हाती आडवा भाला घेतलेला फक्त. 10,000चं सैन्य घेऊन बाजीरावांनी ठरवलं पुणे सोडायचं. तुम्ही म्हणाल शत्रू चालून आलाय आणि बाजीराव पुणे सोडून निघाले. हो, निघाले. दसरा संपल्याबरोबर बाजीराव पुण्यातनं 10,000च्या सैन्यासहित निघाले. 17 ऑक्टोबर 1727 बाजीरावांनी गोदावरी ओलांडली आणि निजामाच्या वैजापूर परगण्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर वैजापूर परगण्यामधलं बोरसर, धामणगाव ही 2 गावं बाजीरावानं जाळून उद्ध्वस्त करून टाकले. बाजीराव पुढे निघाले. जालना, जालना हा निजामाचा श्रीमंत परगणा. बाजीरावानं जालना जाळायला सुरुवात केली. जनता तजावजा झाली. सगळीकडं धूर, आगी आणि बोंबाबोंब सुरू झाली. बाजीरावानं सगळ्या शेतीचा नाश करून टाकला. का केला? तर पुढच्या काळामध्ये त्या निजामाला महसूल मिळता कामा नये आणि त्याच्या जनावरांना देखील वैरण मिळता कामा नये म्हणून बाजीरावानं हाहाकार मांडला आणि तिथल्या सावकार, व्यापारी आणि श्रीमंतांच्याकडून खंडण्या वसूल केल्या. ज्यांनी दिल्या नाही त्यांच्या घरांना खंत्या लावल्या आणि पैसा वसूल केला. का केला? आपल्या सैन्याचा खर्च भागवण्याकरिता. आणि बातमी निजामाच्या कानावर गेली.
त्यावेळेला निजाम हा बारामतीपासून जवळ असलेल्या अंजनगाव गावामध्ये आलेला होता. जालना जळतोय बातमी आल्याबरोबर, आणि बाजीरावाने एक आवई सोडली होती, तुझं बुऱ्हाणपूर देखील मी जाळणार आहे. निजामाच्या कानावर बातमी गेली. बारामती जवळच्या अंजनगावमध्ये असताना त्यानं आपला सरदार ऐवज खानाला बोलवलं. कसवराजन, आत्ताच्या आत्ता जा आणि जालन्यातनं बाजीरावाला हकला, त्याला बुऱ्हाणपूरकडे जाऊ देऊ नका. 60 वर्षाचा सरदार ऐवज खान धावत पळत निघाला आणि संपूर्ण लढाईच्या या ऑगस्टपासून सुरू झालेली आणि फेब्रुवारी 1728 मधली संपलेल्या या लढाईच्या कालखंडामध्ये निजामाला त्याच्या सैन्याला फक्त एकदा आणि एकदाच बाजीरावाला गाठता आलं, ते जालन्यामध्ये. बाजीरावांना वेळ कुठे आहे त्याच्याशी लढाई करायला? एक छोटी लढाई त्या सरदार ऐवज खानाबरोबर केली आणि बाजीराव झपकन पुढे निघाले. औरंगाबाद प्रांतामध्ये बाजीराव आले. औरंगाबाद प्रांतातलं रिधोरा, डोंगरगाव, भोकरदन, पांगरी, सिल्लोड सगळी गावं बाजीरावानं जाळून उद्ध्वस्त करून टाकले. बेचिराग करून टाकली बाजीरावानं. फक्त 10,000चं सैन्य बरोबर आहे बाजीरावांच्या. पैसा वसूल केला आणि शेती उद्ध्वस्त करून टाकली. धान्याचे सगळे साठे बाजीरावानं जप्त केले. बाजीराव पुढे निघाले. औरंगाबाद प्रांतातनं बाजीराव पुढे निघाले. सिंदखेड परगण्यामध्ये आले. सिंदखेड परगण्यापासून मेहकर पर्यंतचा सगळा भूभाग बाजीरावानं जाळून उद्ध्वस्त करून टाकला. बघा आता पुणे कुठे आहे, मराठवाडा कुठे आहे, विदर्भ कुठे आहे, आणि मग बाजीरावानं पूर्ण पैनगंगा नद्या पार केल्या. माहूर असेल, दारव्हा असेल, वाशिम असेल, मंगळूरपीर असेल, सगळी गावं बाजीरावानं जाळून उद्ध्वस्त करून टाकले. आणि बाजीरावानं सांगितलं, आता तुझं बुऱ्हाणपूर जाळून उद्ध्वस्त करतो. बाजीराव निघालेत पुण्यातनं. मराठवाडा, विदर्भात घोषणा पुन्हा केली, आता तुझं पश्चिमेकडचं खानदेशातलं बुऱ्हाणपूर जाळून उद्ध्वस्त करतो. बाजीराव निघाले. बातमी कानावर गेली निजामानं आता विचार केला, आता सरदार ऐवज खानाचं हे काम नाही आहे, मलाच जावं लागेल बुऱ्हाणपूर वाचवण्याकरता. अरे बाजीरावानं ठरवलंच होतं, तुला जर 1000 कोस मी नाही पळवला तर नावाचा बाजीराव नाही. आणि हा निघाला निजाम पुन्हा एकदा. अहमदनगरला आला. अहमदनगरला आल्याबरोबर त्याच्या कानावर बातमी गेली, कारण बाजीरावांनी नुसती आवई नव्हती सोडली. 12,000ची एक सैन्याची तुकडी त्र्यंबकराव दाभाड्यांच्या नेतृत्वाखाली बुऱ्हाणपूरला पाठवली होती अगोदरच. आणि अहमदनगरला आल्यानंतर ज्याच्या जीवावर हा सगळ्या लढाया जिंकत होता, त्यानं अहमदनगरच्या किल्ल्यात जड तोफखाना सोडला, हलक्या मध्यम तोफा घेतल्या आणि बुऱ्हाणपूर गाठण्याकरता हा निघाला. पण नगरमध्येच बातमी त्याच्या कानावर आली, बुऱ्हाणपूर जाळून उद्ध्वस्त केलं. हा धावत पळत बुऱ्हाणपूरला पोहोचला. निजाम धावत पळत बुऱ्हाणपूरला पोहोचला. आणि त्यावेळेला
आमचे बाजीराव बुऱ्हाणपूरपासून 9 कोस अंतरावर असलेल्या नासिराबादला पोचले होते. त्यानंतर तिथून बाजीराव चोपड्याच्या वायव्येला 6 कोसावर असलेल्या भावला नावाच्या गावी बाजीराव आले. 2 दिवसाची सैन्याला विश्रांती दिली आणि भावला नावाच्या गावामध्ये बाजीरावानं निरोप पाठवला निजामाला, आता तुझी सुरतेची खाजगी जहागीर लुटून फस्त करतो. बाजीरावाला त्याला सुरतेपर्यंत न्यायचंच होतं. बाजीराव निघाले, सुरतेला आले. बाजीरावानं सुरतेची नवाबाची खाजगी जहागीर लुटून फस्त केली. बाजीराव पुढं निघाले, हा निजाम पाठीमागून येतोय आणि निजाम सुरतेला पोचला. त्यावेळेला आमचा बाजीराव बडोचला. बडोचला पोचल्यानंतर तिथला मोगली सरदार सर बुलंद खान हा हबकला आणि म्हणाला, अरे म्हणाला, ही ब्याद आता माझ्या सुब्यात कशाला? पण बाजीराव किती हुशार होते बघा, ते पुण्याचे होते. बाजीरावानं काय केलं, त्या सर बुलंद खानाला बोलावला आणि त्याला सांगितलं, हे बघ, मी तर नवाबाचा दोस्त आहे, त्यानं मला सांगितलं तुझ्यावर स्वारी करायला तो पाठीमागून येतोय, आणि त्याला ते खरं वाटलं. असं आहे का म्हणला. त्या सर बुलंद खानानं जी काही मदत होती ती सगळी बाजीरावांना केली आणि स्वतः निजामाची वाट अडवण्याकरता सुरतेला उभा राहिला. याला म्हणतात बाजीराव. आणि सुरतेला आल्यानंतर निजाम चक्रावतोय, अरे आमचा सरदार माझी वाट अडवून उभा आहे. त्यावेळेला निजाम विचार करतोय, सुरतेला आल्यानंतर त्याला सुरतेपर्यंत पळवला बाजीरावानं. सुरतेला आल्यानंतर निजाम विचार करतोय, याला इकडं कुठंतरी खिंडीत गाठून मला मारायचा विचार तर नसेल ना? हो, 100 नव्हे 200% सत्य होतं. 200% सत्य होतं. बाजीरावाची 2 ठिकाणं हुकली होती. एक ठिकाण होतं नांदगावच्या खालच्या अंगाला आणि मालेगावच्या पूर्वेला अजिंठा डोंगरामध्ये कासारबारीची खिंड होती. तिथं गाठायचा होता निजामाला आणि मारायचा होता. पण बाजीरावांकडं पुरेसं सैन्य नव्हतं. आणि दुसरं, सुरतेच्या तोरणमाळच्या डोंगर रांगेमध्ये करवंदबारी खिंडीमध्ये त्या निजामाला गाठायचं बाजीरावानं ठरवलं होतं. पण त्याही वेळेला बाजीरावाकडं पुरेसं सैन्य नव्हतं, कारण पुणे आणि साताराच्या संरक्षणाकरता सैन्याचा बराच मोठा भाग बाजीरावाला इकडं ठेवावा लागला होता. बाजीराव निघाले बडोचवरनं, नर्मदेच्या किनारी आले आणि नर्मदा ओलांडून बाजीराव बाबा प्यारा घाट आणि तिथून नर्मदा ओलांडून बाजीराव पुढे आलेले आहेत. त्यावेळेला सुरतेला आलेल्या निजामानं निर्णय घेतला. अरे म्हणाला, सुरतेपर्यंत यानं मला पळवला, माझी सगळी घोडी जनावरं दमली, सैन्य दमलं, हा हाती तर काही लागत नाही आहे, आता करायचं काय? त्यानं निर्णय घेतला, याला कुठं जायचं तिकडं जाऊ द्या, आता आपण पुणे आणि सातारा बघू.
आणि जाळून टाकू. निघाला सुरतेवरनं निजाम माघारी. नाशिक संगमनेर मार्गे हा निजाम पुणे प्रांतामध्ये आला. आल्याबरोबर त्यानं पहिलं ठाणं जिंकलं तळेगाव ढमढरे. आणि तिथून हा निजाम जुन्नर नारायणगाव इथली शिवापूर, उदापूर, खेड, अवसरी, पाबळ सगळी ठाणी त्यानं जिंकली. प्रचंड तोफखाना त्याच्याकडं होता. आमचे मराठे सरदार प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, पण तोफखान्यासमोर काही चालत नव्हतं. आणि बघता बघता त्यानं ही सगळी ठाणी जिंकली. पाबळही त्यानं पाबळचं ठाणं जिंकलं. तिथं बांदलांची नेमणूक केली आणि हा तिथून निघाला वाघोली लोहगाव मार्गे पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर यानं काय केलं? हा मोठा काव्यबाज आहे. यानं आपली अनेक माणसं फोडलेली आहेत. कुणाला सत्तेचं आमिष दाखवलं आणि कुणाला पैशाचं आमिष दाखवलं. यानं कुणाकुणाला फोडलं आहे? कोल्हापूरच्या संभाजीला, चंद्रसेन जाधवांना आणि दस्तूर खुद्द शाहू राजांचे सरलष्कर सुलतानजी निंबाळकर यांनाही फोडलं आणि आपल्या गोटामध्ये त्यानं आणलेलं आहे. आणि पुण्यात आल्याबरोबर यानं काय केलं असेल? कोल्हापूरच्या संभाजीचं लग्न जवाहर रामनगरच्या राजाच्या मुलीबरोबर पुण्यात लावून दिलं. आणि माझं किती सख्य आहे संभाजीबरोबर हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानं ठरवलं होतं की कोल्हापूरच्या संभाजीला सातारच्या गादीवर बसवायचं आणि तो काय माझ्या शब्दाच्या पलीकडं जाणारा नाही. आणि मग एकदा का तो त्या गादीवर बसला तर खऱ्या अर्थानं मी या दख्खनचा शहंशाह होईल, हे स्वप्न बघत होता तो. पुण्यात त्यानं संभाजीचं लग्न लावून दिलं जवाहर रामनगरच्या राजाच्या मुलीबरोबर. आणि बघता बघता पुण्यापासून भीमेच्या तीरापर्यंतचा सगळा भूभाग निजामानं जिंकला. पुण्यापासून भीमेच्या तीरापर्यंतचा सगळा भूभाग 15 दिवसामध्ये पाटस घेतलं, आंबी घेतलं, सुपा घेतलं, इंदापूर घेतलं, बारामती घेतलं. आता मनाला राहिलं काय? असा म्हसवड मार्गे जातो आणि सातारा जाळून टाकतो. त्याला काय माहित होतं बाजीराव काय करणार आहे ते? नर्मदेच्या किनारी असलेला बाजीराव तिथून निघालेला आहे. धुळ्याच्या उत्तरेला असलेल्या बेटावद नावाच्या गावी बाजीराव आलेले आहेत. आणि बेटावद नावाच्या गावी बाजीरावानं निर्णय घेतला, अरे माझी 2 ठिकाणं तर आता हुकली, तुला आता पालखेड दाखवतो. हा निर्णय बेटावद नावाच्या गावी बाजीरावानं घेतला आणि आपल्या सगळ्या सरदारांना तातडीनं खलीत पाठवली आणि योजना आखली याला कसा घेरायचा ते. आणि अवघ्या 10 दिवसामध्ये कल्पना देखील यांनी कधी स्वप्नात देखील निजामानं केली नाही. आणि बाजीरावानं जी योजना आखली तशीच्या तशी घडली. सगळ्या आपल्या सरदारांना सांगितलं की हा निघेल, याच्या 2ही बाजूला आपले सैन्य असलं पाहिजे, पण त्याला कळता कामा नये. आणि ती योजना अशी होती की या निजामाला गोदावरी पार करू द्यायची, पण शेवटच्या टप्प्यामध्ये जो तोफखाना आहे ना तेवढा मात्र त्याला पार करू द्यायचा नाही. ही ती योजना होती बाजीरावांची. आणि तसंच झालं. सगळ्या सरदारांना खलिते गेले.
आणि बाजीराव निघाले बेटावदवरनं घोडदौड करीत. बाजीराव आले गोदावरीच्या किनारी. बघा, नर्मदेच्या किनाऱ्यावरनं निघालेला बाजीराव हा 8-10 दिवसामध्ये गोदावरीच्या किनारी आला देखील. आणि गोदावरीच्या किनारी आल्यानंतर बारामतीला असताना निजामाच्या कानावर बातमी गेली. या सगळ्या युद्धाच्या कालखंडामध्ये हा निजाम दुर्दैवानं 2ही वेळेला बारामतीला होता. बारामतीला असताना निजामाच्या कानावर बातमी गेली. जासूद बोंबलत आले, घोडेस्वार बोंबलत आले, हुजूर काय झालं? बाजीराव गोदावरीच्या किनारी. निजामाचा विश्वास बसला नाही. निजामाचा विश्वास बसला नाही. तो विचारतो जासूदांना, बातमी खरी आहे? हो, 10,000 सैन्यासहित बाजीराव गोदावरीच्या किनारी आलेला आहे आणि आता आपली राजधानी औरंगाबाद घेणार. काय म्हणाला असेल हा निजाम? हा निजाम म्हणाला, बारामतीला असताना, ये आदमी है परिंदा है या बाज, खुदा न शायद इसे पैर नहीं पर बख्शे है. निजाम बोलतो है, निजाम बोलता है. आणि मग निघाला निजाम. बारामतीवरनं निघाला, पेडगावला आला. पेडगावच्या बहादूरगड किल्ल्यामध्ये 2 दिवसाचा मुक्काम केला आणि त्या 2 दिवसामध्ये या निजामानं सैन्याची आखणी केली. डावीकडं कोण, उजवीकडं कोण, मध्यभागी कोण, मागे कोण, सगळी युद्धाची आखणी केली आणि हा निजाम अहमदनगरला आला. आणि पुन्हा एकदा ज्याच्या जीवावर हा सगळ्या लढाया जिंकत होता, तो जड तोफखाना त्याला अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये सोडावा लागला. हलक्या आणि मध्यम तोफा बरोबर घेतल्या आणि निघाला. आणि विचार करतोय, मराठ्यांचं सैन्य अजून कसं मला दिसेना. त्याला काय माहीत होतं, त्याच्या 2ही बाजूला मराठ्यांचं सैन्य येत आहे. अहमदनगर सोडल्यानंतर मग मात्र आमच्या सैन्यानं पाठीमागून छळायला सुरुवात केली. त्याची घोडी जनावरं उचलून आणली, धान्याचे साठे जप्त करायला सुरुवात केली आणि निजामानं एक सैन्याची तुकडी पाठीमागच्या बाजूला पाठवून दिली. आणि हा निजाम बाजीरावाचा समाचार घेण्याकरता निघाला. आणि जे बाजीरावानं ठरवलं होतं तसंच घडलं, तसंच घडलं. तारीख होती 17 फेब्रुवारी 1728. निजामाची पहिली तुकडी जिना पुणतांबा गाठला. पुणतांब्याला गोदावरीला उतार आहे. आणि 17, 18, 19, 20 फेब्रुवारी 1728 4 दिवस निजामाचं सगळं सैन्य गोदावरी पार करून आलेलं आहे. त्याच्या परगण्यामध्ये 21 फेब्रुवारीला असा चमत्कार झाला की बाजीरावाच्या सैन्यानं गोदावरीचा किनारा ताब्यात घेतला आणि त्याच्या शेकडो नावा आणि मचवे जाळून टाकले. जणू काही गोदावरीवर आग तरंगू लागली. 19 फेब्रुवारीला हा निजाम
पालखेडच्या गावामध्ये आलेला आहे आणि 21 तारखेला बाजीरावाच्या सैन्यानं गोदावरी किनारा ताब्यात घेतला आणि 2 कोस पाठीमागं त्याचा तोफखाना राहिला. अन्नधान्याचा साठा, तंबू, रहाटे 2 कोस पाठीमागं राहिलं. आणि पुन्हा एकदा या निजामाचे घोडेस्वार बोंबलत आले पालखेडला. हुजूर, काय झालं? तोबा तोबा, काफिरोने सगळ्या नावा आणि मचवा आपल्या जाळून टाकल्या. 2 कोस पाठीमागं सगळा तोफखाना, तंबू, रहाट्या, अन्नधान्य सगळं पाठीमागं राहिलं. 57 वर्षाचा निजाम, ज्याला औरंगजेबाच्या सैन्यामध्ये 40 वर्षाचा युद्धाचा अनुभव होता, 19 फेब्रुवारीला कपाळाला हात लावला आणि हा निजाम म्हणाला, आज मी फसलो. बाजीरावानं टाकलेल्या जाळ्यात आज मी फसलो. 57 वर्षाचा निजाम म्हणाला. आणि पुढं तर जगाच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही ते पालखेडमध्ये घडलं. मी सारखा शब्द वापरतोय, जगाच्या इतिहासामध्ये. आमच्या बाजीरावानं पालखेडमध्ये 4ही बाजूनं त्याला कोंडला, 4ही बाजूनं. आणि काय केलं असेल? पालखेडच्या पूर्वेला असलेली शिवणा नदी, गोदावरी सोडल्यानंतर पाण्याचा एकमेव स्रोत होती शिवणा नदी. बाजीरावानं ताब्यात घेतली आणि सैन्याला सांगितलं, निजामाचा एक सैनिक देखील तिथं पोचता कामा नये. बाजीरावानं 4ही बाजूनं कोंडला. त्याला माहीत नव्हतं की बाजीरावानं पालखेडमध्ये 20,000 सैन्य आणून ठेवलेलं होतं. त्याला माहीतच नव्हतं. आणि 4ही बाजूनं कोंडल्यानंतर सातारच्या शाहू राजांनी चिमाजी आप्पाला आणि अंबाजी पंत पुरंदर यांना पालखेडला पाठवून दिलेला आहे. इतकी बिकट परिस्थिती शाहू राजांवर आलेली होती की दस्तूर खुद्द छत्रपती शाहू राजांना पुरंदर गडाचा आश्रय घ्यावा लागला होता. आणि त्यांच्या संरक्षणाकरता बाजीरावांचा धाकटा भाऊ चिमाजी आप्पा हा देखील कुटुंब कबिल्यासहित पुरंदर गडावरती होते. अशी वेळ आणलेली होती शाहू छत्रपती राजांवर. आणि मग इकडे 4ही बाजूनी कोंडला. खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही. तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, तारीख सांगतो 7 ऑक्टोबर 2023. सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन होती, इस्रायलनं गाझापट्टीचा अन्नधान्य, पाणीपुरवठा आणि इंधन पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला. ही ती बातमी होती. अरे पण 298 वर्षापूर्वी आमच्या बाजीरावानं याचा अन्नधान्याचा पुरवठा आणि पाणी पुरवठा रोखला होता. 298 वर्षापूर्वी. आणि अशी वेळ आणली निजामावर की त्याच्या सैन्याला जनावरं मारून भूक भागवावी लागली आणि उंट मारून उंटाच्या मदारीतलं पाणी पिण्याची वेळ 27 वर्षाच्या तरण्या बांड बाजीरावानं या निजामावर आणली. आणि पालखेडमध्ये 4ही बाजूनं कोंडल्यानंतर निजाम आपल्या सरदारांना विचारतोय, तुमच्याकडे काही मार्ग आहे का? ते सरदार म्हणाले मनातल्या मनात, जिथं तुलाच काही कळत नाही तिथं आम्हाला काय कळणार आहे आता. आणि ते सगळे सांगतायत, बाजीरावानं कोंडलाय, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही.
ताबडतोब शरणागती पत्करा, तह करा. ऐकण्याच्या मनस्थितीत निजाम नाही आहे. ऐकण्याच्या मनस्थितीत निजाम नाही आहे. आणि मग शेवटी आमचे मराठी सरदार काही गप्प बसेना. बाजीराव त्यांना सांगतायत, त्याला आपण कोंडलाय, गडबड करू नका, तो आता पाया पडत येईल. पण मराठे सरदार आमच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. मग शेवटी 24 फेब्रुवारी 1728 पालखेड जवळच्या जोगिनीच्या डोंगराजवळ बाजीरावांची छावणी होती. आणि 24 फेब्रुवारीला बाजीरावांनी आपल्या सरदारांची बैठक घेतली आणि निर्णय झाला. 25 फेब्रुवारी 1728ला सकाळपासून दुपारपर्यंत असा एक तडाखा द्यायचा त्याला की विचारता सोय नाही, हे ठरलं. आणि मग 25 फेब्रुवारी 1728 सकाळी सुरू झालेली लढाई बाजीरावानं दुपारी थांबवली. 6000 सैन्याला निजामाचा कैद केला, 19 हत्तींचा पाडाव केला आणि जमेल तेवढ्या छावण्या त्याच्या लुटल्या. आणि संध्याकाळी बाजीरावानं आपला हिजीब निजामाकडे पाठवला. त्या हिजीबनं निजामाला सांगितलं, 25 फेब्रुवारी 1728 तुमचे मेलेले मुर्दे उचलून न्या, कुणाचं दहन दफन करायचं असेल ते करा, तोपर्यंत पेशवे तुमच्यावर हल्ला करणार नाहीत. हिजीबनी सांगून टाकलं त्याला. त्यावेळेला निजामाच्या छावणीमध्ये निजामाचे सरदार खाली माना घालून दाढी कुरवळत होते. त्यामध्ये सरदार ऐवज खान, सरदार घियास खान, सरदार तुर्कताज खान, सरदार गालिब खान, सरदार जमाल खान, सरदार हफीजुल्ला खान, सरदार कादिर दाद खान, सरदार अजीज बेग खान, सरदार तादिद मोहम्मद खान, सगळे सरदार निजामाचे दाढी कुरवळत खाली मान घालून बसलेले होते. या सगळ्या सरदारांच्या वतीनं सरदार ऐवज खान निजामाला म्हणाला, हुजूर, आम्ही सांगतोय तुम्हाला, तुम्ही का उशीर केला आणि ही सगळी तबाही बघावी लागली? कशा करता तुम्ही उशीर केला? तरी देखील निजाम ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. एवढं सगळं झाल्यानंतर काय म्हणाला असेल निजाम त्या सरदारांना? आपण असं केलं तर म्हणाले काय? मी जे सारखा सांगतो ना जगाच्या इतिहासात, आता बघा काय म्हणाला असेल निजाम त्याच्या सरदारांना. आपण असं केलं तर म्हणाले काय? बाजीरावांना एक पत्र लिहू आणि अन्नधान्य आणि पाण्याची विनंती करू. जगाच्या इतिहासामध्ये एक शत्रू दुसऱ्या शत्रूला अन्नधान्य आणि पाण्याची भीक मागतोय. जगाच्या इतिहासामध्ये ईदचा महिना होता. ईदचा महिना होता आणि मग त्यानं त्याचा मुन्शी लाला मनसाराम याला बोलावला. तरी तो गालिब खान म्हणतोय, हुजूर, अगोदरच आपली फजिती झाली आणि त्यानं जर ही विनंती ऐकली नाही बाजीरावानं तर आणखी फटफजिती होईल, नका असं करू. तरी निजाम ऐकायला तयार नाही. त्यानं आपला मुन्शी लाला मनसाराम याला बोलावला. हा लाला मनसाराम हा 25चा तरुण आहे. हिंदी आणि उर्दू भाषेवर त्याचं प्रभुत्व आहे आणि निजामाच्या धर्मादाय खात्याचा तो सचिव आहे आणि निजामाचा अत्यंत प्रामाणिक सेवक आहे लाला मनसाराम. आणि तो एक उत्तम लेखक आहे. लाला मनसारामला बोलावला
आणि त्याला सांगितलं, बाजीरावांच्या नावानं पत्र लिही, आणि सुरुवात केली निजामानं. अजरक्त खाने निजाम उल मुल्क ममलुकाते दखन बजा निब बाजीराव पंडित प्रधान सलाम. पत्राची सुरुवात केली आणि पत्र लिहिलं, अन्नधान्य आणि पाण्याची भीक मागितली आणि लाला मनसारामला सांगितलं, हे पत्र घेऊन लगोलग बाजीरावांची भेट घे आणि त्यांना सांग, काय असतील ते पैसे मी सगळे चुकते करीन. हा लाला मनसाराम निघाला. हा बाजीरावांच्या छावणीजवळ आला. अंग झडती घेतल्यानंतर या लाला मनसारामला बाजीरावांच्या समोर उभा केला. त्यानं सांगितलं, मी निजामाकडून आलेलो आहे पत्र घेऊन. आणि त्यानं ते पत्र काढलं. बाजीरावानं आपला सेवक जिवाजीला सांगितलं, अमृतराव शंकरांना बोलवा. अमृतराव शंकर आले आणि ते पत्र बाजीरावांना वाचून दाखवण्यात आलं. ईदचा महिना आहे, अन्नधान्य आणि पाणी द्या, काय असतील ते पैसे सगळे मी चुकते करीन. काय केलं असेल आमच्या बाजीरावानं. बाजीरावानं आपल्या सरदारांना बोलवलं आणि सांगितलं, तुमचं काय मत आहे. मल्हारराव होळकरांना सांगितलं, मल्हारबा काय म्हणणं आहे तुमचं. आपले लाल डोळे फिरवत मल्हारराव म्हणाले, राऊतस्वामी याला इथंच गाडायचा, याला अन्नधान्य पाणी द्यायचं नाही. राणोजी शिंदेंना विचारलं, रानबा तुमचं काय म्हणणं आहे. राऊतस्वामी याला इथंच पालखेडमध्ये कापायचं, याला अन्नधान्य पाणी द्यायचं नाही. सगळ्या सरदारांना विचारून झाल्यानंतर पिलाजीराव जाधवराव म्हणाले, मला त्या निजामाची कणव येत नाही, त्याच्या सैन्याची कणव येते, त्याच्या जनावरांची कणव येते, पण शेवटी लढाई म्हटल्यानंतर हृदयावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागतो. सगळ्यांचं ऐकून झाल्यानंतर आमच्या बाजीरावांनी सांगितलं, गड्यांनो मला तुमची मतं नाही पटली. निजामाची ती 4 ओळीची चिठ्ठी ही केवळ चिठ्ठी नाही, तर मराठ्यांच्या माणुसकीवर दाखवलेला तो विश्वास आहे. आणि बाजीरावानं सांगितलं अमृतराव शंकरांना, या लाला मनसारामला इथं ठेवून घ्या, त्याची सगळी व्यवस्था करा. लाला मनसाराम अतिशय घाबरला. एक दिवस त्याने असा विचित्र काढला. दुसऱ्या दिवशी अमृतराव शंकरांना पाचारण केलं आणि सांगितलं, लाला मनसारामला घेऊन या. लाला मनसाराम दुसऱ्या दिवशी बाजीरावांच्या छावणीत आला. अत्यंत घाबरलेला होता. त्याला वाटत होतं मला मारतात की काय. आणि बाजीरावानं सांगितलं अमृतराव शंकरांना, याच्या धन्याच्या पत्राला तुम्ही उत्तर द्या. हा लाला मनसाराम विचार करतोय, एवढा मोठा निजाम, त्यानं पाठवलेल्या पत्राला बाजीराव आपल्या एका कशीत सेवकाला उत्तर द्यायला सांगतात. त्याच्या कपाळावरती आठ्या आल्या. आणि मग अमृतराव शंकर त्याला घेऊन छावणीच्या बाहेर गेले आणि सांगितलं लाला मनसारामला, 500 बैलगाड्या अन्नधान्याच्या उभ्या आहेत आणि 1 दिवसापुरती शिवना नदी पिण्याच्या पाण्याकरता मोकळी केलेली आहे. तुझ्या धन्याच्या पत्राला आमच्या राऊतस्वामींनी दिलेलं हे उत्तर आहे. हे बघितल्यानंतर आणि पाहिल्यानंतर लाला मनसारामने काय केलं असेल. अमृतराव शंकरांना म्हणाला, मला पुन्हा बाजीरावांची भेट घ्यायची आहे. अरे म्हणाले, आत्ताच तर जाऊन आला ना. नाही,
मला पुन्हा बाजीरावांची भेट घ्यायची आहे. म्हणून हा लाला मनसाराम पुन्हा बाजीरावांच्या छावणीत आला, बाजीरावांच्या समोर उभा राहिला आणि जमिनीला हात लावून बाजीरावांना कुर्णीसाद केला आणि म्हणाला, उभ्या आयुष्यात असा दर्यादिल इन्सान बघितला नाही. आणि लाला मनसाराम पाठ न दाखवता छावणीतनं निघाला. बाजीरावांनी आवाज दिला, लाला त्या बैलगाड्या घेऊन जा, अन्नधान्य घ्या, पण आमच्या बैलगाड्या परत पाठवा. लाला मनसाराम गालातल्या गालात हसला आणि त्या 500 बैलगाड्या अन्नधान्याच्या घेऊन निघाला. आणि वाटेमध्ये निजामाच्या सैन्यानं बघितलं, अन्नधान्यानं भरलेल्या बैलगाड्या, आणि शिवना नदी 1 दिवसापुरती मोकळी केली. त्या रात्री भरल्या पोटानं निजामाचे सैनिक कुजबुजू लागलेले आहेत की ज्यानं 8 दिवस झाले आपल्याला खायला अन्नधान्य नाही, प्यायला पाणी नाही, हे ज्यानं दिलं त्याच्या विरोधात आपण लढाई करायची का? याला म्हणतात बाजीराव. त्या लाला मनसारामला फार अपेक्षा होती की निजाम माझा सन्मान करेल. निजामानं नाही केला आणि लाला मनसारामनं सगळी हकीकत सांगितली. पुन्हा एकदा सगळ्या निजामाच्या सरदारांनी आग्रह धरला, हुजूर वेळ गेलेली नाही, तहाची बोलणी चालू करा. तरी हा निजाम काय म्हणतो आहे? हा निजाम आपल्या सरदारांना त्याच्या म्हणतोय, आपण जर युद्ध केलं तर? त्या सगळ्या सरदारांनी सांगितलं, आपला पराभव होईल. तेव्हा कुठे निजामानं तहाची बोलणी करण्याकरता परवानगी दिली आणि सरदार ऐवज खानाच्या नेतृत्वाखाली 40 जणांचं एक पथक बाजीरावांच्या छावणीकडे निघालं आणि पुढे पांढरं निशाण लावलेलं होतं. आणि या सरदारांना घाई झाली होती की बाजीरावांच्या बरोबर बोलणी करायची. हे पथक आल्यानंतर बाजीरावांना कळवण्यात आलं आणि सरदार ऐवज खान म्हणतोय की बाजीरावांना आम्हाला भेटायचं आहे. बाजीरावांनी निरोप पाठवला, मला वेळ नाही, माझ्या सरदारांच्या बरोबर चर्चा करा. 2 दिवस तहाची बोलणी चालू होती पालखेडमध्ये आणि मग 17 कलमांचा तह हा मान्य करण्यात आला. बाजीरावानं सांगितलं, जोपर्यंत या तहावर सही शिक्का होत नाही तोपर्यंत निजामाचे नामोशाचे 2 सरदार माझ्याकडं ओलीस म्हणून राहतील. बाजीरावानं 2 सरदार ओलीस म्हणून ठेवून घेतले आणि 17 कलम मान्य केली. आणि पुढे जगाच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही ते घडलं. काय घडलं? निजाम आणि बाजीराव यांची भेट ठरली. तारीख होती 6 मार्च 1728 आणि ठिकाण होतं पालखेडच्या आग्नेयेला असलेलं गोदावरीच्या किनारी मुंगी शेवगाव. मुंगी शेवगावमध्ये निजाम आणि बाजीराव यांची भेट ठरली. मुंगी शेवगाव एवढ्याकरता निजामानं ठरवलं, गोदावरीचा किनारा आहे, बरेच दिवस आपलं सैन्य पाणी पिलेलं नाही आहे आणि म्हणून त्यानं गोदावरीच्या किनारी असलेल्या मुंगी शेवगावमध्ये भेटायचं ठरवलं. सगळ्या सरदारांनी बाजीरावांना सांगितलं, आपल्या
की तुम्ही नका जाऊ, तो कपटी आहे. बाजीरावांनी नाही ऐकलं आणि मग शेवटी ठरलं, भव्य शामियाना निजामाना मुंगी शेवगाव गावाच्या बाहेर बगीच्यामध्ये उभा केला होता. भव्य शामियाना 6 मार्चला. आणि त्या शामियानामध्ये कोण कोण असणार आहे याच्या अटी ठरल्या होत्या. दोघांचं 5-5 हजाराचं सैन्य हे बाणाच्या टप्प्याच्या अंतरावर असेल आणि शामियानामध्ये 5-5 सरदार दोघांचे असतील आणि काही कारकून असतील, हे ठरलं. पण जगाच्या इतिहासामध्ये अजून एका घटनेची नोंद व्हायची होती. ती 6 मार्च 1728ला झाली. काय झाली? निजामाच्या 5 प्रमुख बेगमा. आम्हाला फक्त मस्तानी माहीत आहे. निजामाच्या 5 प्रमुख बेगमा, सय्यद उन्निसा बेगम, साहेब बेगम, उमदा बेगम, मेहरन बानुबाई आणि झोराबाई, या 5 प्रमुख बेगमा, काही आवडत्या रक्षा आणि जनानखाना, या सगळ्यांनी निजामाकडं आग्रह धरला, आम्हाला बाजीरावाला बघायचं आहे. निजामानं सांगितलं त्यांना, हे रीतिरिवाजाला सोडू नये. त्या बेगमांनी सांगितलं, आम्ही तर चिलमन पडद्याच्या आड राहून त्याला बघणार आहोत. मग काय, नाईलाजानं निजामाला परवानगी द्यावी लागली आणि त्या शामियानामध्ये निजामाच्या बेगमांची, त्या रक्षांची आणि त्या जनान्याची व्यवस्था करण्यात आली. आणि ही माहिती अंबाजी पंत पुरंदरेंना कळवण्यात आली की त्या शामियानामध्ये कोण कोण असणार आहे ते. आणि इकडे बाजीरावांच्या सगळ्या सरदारांच्या मध्ये चढाओढ चालू होती की आम्ही तुमच्याबरोबर येतो. पण बाजीरावांनी आपल्या जीवाभावाचे 5 सरदार बरोबर घेतले. त्या 5 सरदारांच्या मध्ये मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, आनंदराव पवार आणि तुकोजी पवार हे जीवाभावाचे 5 सरदार बरोबर घेतले. पण त्यांना सांगितलं, सरदाराच्या वेशामध्ये नाही, सेवकाच्या वेशामध्ये यायचं आहे, हुजुराच्या वेशामध्ये यायचं आहे. आणि मग 6 मार्च 1728 या दिवशी पहाटे बाजीराव उठले, देवपूजा केली. स्नान संध्या झाल्यानंतर पांढरे वस्त्र धारण केलेत, डोक्यावर लाल रंगाची पेशवाई पगडी परिधान केली आणि बाजीराव निघाले आपल्या सारंगा नावाच्या घोड्यावरनं. बाजीरावांचे 4 घोडे, सारंगा, निळा, गंगाने अबलाख, सारंगा नावाच्या घोड्यावरनं बाजीराव निघाले निजामाच्या भेटीला. निजामाच्या त्या शामियानाच्या समोर बाजीराव आले, सारंगा नावाच्या घोड्यावरनं उतरले. सगळ्या निजामाच्या सरदारांनी शाही स्वागत केलं आणि खुद्द निजाम शामियानाच्या प्रवेशद्वाराजवळ आला, बाजीरावांची गळाभेट घेतली आणि शामियानामध्ये दोघं आलेले आहेत बैठकीवर जाण्याकरता. निजाम आणि बाजीराव शामियानात आत येत असताना डाव्या बाजूला बाजीरावांचं लक्ष गेलं आणि त्यांनी बघितलं, सगळ्या निजामाच्या स्त्रिया बसलेल्या आहेत. त्यांना नमस्कार केला आणि त्या सगळ्या बेगमांनी, त्या सगळ्या रक्षांनी आणि त्या जनानानं कपाळाला हात लावून बाजीरावांना कुर्निसाद केला. आणि उभ्या आयुष्यामध्ये, आजपर्यंतच्या उभ्या आयुष्यामध्ये त्या बेगमांच्या, त्या रक्षांच्या आणि त्या जनान्याच्या
फक्त त्यांच्या नशिबी फक्त एकच आलेलं होतं, प्रचंड दाढी आणि ओबड धोबड असलेले बोकड फक्त त्यांच्या नशिबी आले होते. आज मात्र त्यांनी तिशीच्या आतला एक तरणा बांड, गोरा पान, 6 फूट उंच असलेला, चेहऱ्यावर तेजस्वी चमक असलेला, डौलदार चाल असलेला बाजीरावाला बघितल्यानंतर कपाळाला हात लावून कुर्णिसाद केला. त्यावेळेला त्या बेगमा आणि त्या रक्षांच्या डोक्यामध्ये विचार चालू झाले, अरे असा भाऊ जर आम्हाला लाभला असता तर किती बरं झालं असतं. काही बेगमा म्हणतात असा मुलगा जर आम्हाला लाभला असता तर किती बरं झालं असतं, आणि काही बेगमा म्हणतात असा शौवर जर आम्हाला लाभला असता तर किती बरं झालं असतं. हे सगळं त्यांच्या डोक्यात चालू असताना निजाम आणि बाजीराव बैठकीवर आलेले आहेत. बैठकीवर बसता क्षणी बाजीरावांनी आपली तलवार मल्हाररावांच्या हातात दिलेली आहे आणि एक जण बाजीरावांच्या मस्तकावर चौरी ढालतो आहे आणि उरलेले 3 पाठीमागं उभे आहेत. आणि हे सगळे सरदाराच्या वेशात नाही, हे हुजुराच्या वेशामध्ये आहे. बसल्यानंतर हा कपटी कावेबाज निजाम आमच्या बाजीरावांना काय म्हणतोय, पेशवाजी तुम्ही आता माझ्या शामियानामध्ये आहात आणि मी जर तुम्हाला आता अटक केली तर. क्षणभर शांतता पसरली. बाजीरावांनी डोळ्याची पापणी देखील हलवली नाही आणि त्याला सांगितलं, तू अटक करून तर बघ. त्यानंतर हा निजाम बाजीरावांना काय म्हणतोय, इथं कुठे आहेत तुमचे जेव्हा भावाचे मल्हारराव होळकर नाही, राणोजी शिंदे नाही, उदाजी पवार नाही. एवढं बोलल्याबरोबर 5ही जणांनी आपल्या तलवारी मेनातनं बाहेर काढल्या आणि बाजीरावांच्या मस्तकावर धरल्या. बाजीरावांना सांगितलं, हे बघ माझ्या मल्हारराव होळकर, हे बघ माझे राणोजी शिंदे, हे बघ माझे उदाजी पवार, हे बघ माझे आनंदराव पवार, हे बघ माझे तुकोजी पवार. निजाम घाबरला आणि म्हणाला, मी मजाक केली. बाजीराव म्हणाले, मजाक बाजीरावाशी? आता तुझी मजाक कशी करतो ते बघ. काय असेल ते सगळं सन्मानाचं उरकून घे. सगळं सन्मानाचं झाल्यानंतर बाजीराव निजामाला घेऊन छावणीच्या बाहेर आले आणि म्हणाले, 4ही बाजूला बघ, 50,000चं माझं सैन्य उभं आहे. निजाम फार घाबरला. मी मगाशीच म्हणालो, मी मजाक केली, तुम्ही तर युद्धाच्या इराद्यानं आलात. सांगून आलोय, प्रहर संपण्यापूर्वी मी जर आलो नाही तर युद्ध छेडायचं. याला म्हणतात बाजीराव. सदैव सावध, सदैव दक्ष. आणि मग बाजीराव निघाले. पालखेडची लढाई जिंकून बाजीराव निघाले. 12 एप्रिल 1728 बाजीराव सातारला आले. पालखेडची लढाई जिंकून 1 कोस अलीकडं येऊन शाहू राजे बाजीरावांच्या स्वागताकरता उभे आहेत आणि गळाभेट घेतली बाजीरावांची. काय केलं असेल आमच्या बाजीरावांना. 19 हत्ती शाहू राजांच्या चरणी अर्पण केलेत आणि जेवढी संपत्ती मिळवली होती ती सगळी शाहू राजांच्या चरणी अर्पण केली. अरे आम्हाला हे कधीही सांगितलं नाही. 105 वर्षाच्या पेशवाईच्या कालखंडामध्ये एकाही पेशवानं छत्रपतींच्या गादीशी कधीही गद्दारी केली नाही, हे आम्हाला कधीही सांगितलं गेलं नाही. आणलेलं सगळं, जिंकून आणलेलं सगळं शाहू राजांच्या चरणी अर्पण केलं. आणि मग त्याच 1728 मध्ये
बाजीरावांना थांबायला वेळ कुठं आहे? त्याच 1728 डिसेंबरमध्ये राजा छत्रसालाला मुहम्मद खान बंगशनं कैद केला, पराभव केला आणि जोधपूरच्या किल्ल्यामध्ये डांबून ठेवलं. राजा छत्रसालानं या देशातल्या फक्त एकाच माणसाला पत्र लिहिलं, फक्त एका, ते म्हणजे बाजीराव. आणि बाजीरावाला सांगितलं, तुझ्याशिवाय मला कोणीही सोडवू शकत नाही. पत्र बाजीरावाच्या हाती लागताच आहे तसं सगळं टाकून बाजीराव निघाले आणि बुंदेलखंडात पोचल्याबरोबर मुहम्मद खान बंगशचा पराभव केला बाजीरावानं आणि पुन्हा एकदा राजा छत्रसालाला गादीवर बसवलं. गादीवर बसवल्यानंतर राजा छत्रसालानं आपल्या राज्याचा 1/3 हिस्सा बाजीरावांना देऊ केला आणि आपली लाडकी कन्या मस्तानी हिचा विवाह खांडा पद्धतीनं उभ्या तलवारीबरोबर बाजीरावांशी लावून दिलेला आहे. त्या काळामध्ये उत्तरेमध्ये खांडा पद्धतीनं विवाहाची पद्धत होती. उभ्या तलवारीबरोबर लग्न लागलं जात होतं. आणि मग श्रीमंत मस्तानी बाई साहेब, आपल्याला कोणालाही माहीत नाही, या वडील प्राणामी पंथाचे श्रीमंत मस्तानी बाई साहेब या प्राणामी पंथाच्या आहेत. त्या शुद्ध शाकाहारी आहेत. प्राणामी पंथाला मद्य, मांस, तंबाखू हे असलं काहीही चालत नाही. मस्तानी बाईसाहेब या शुद्ध शाकाहारी आहेत आणि त्या योद्धा आहेत, त्या सौंदर्यवती आहेत. घोडेस्वारी करण्यामध्ये त्या 1 नंबर आहेत. शस्त्रास्त्र चालवण्यामध्ये देखील त्या 1 नंबर आहेत. आणि राजा छत्रसालाची ही अत्यंत आवडती कन्या, हिचा विवाह बाजीरावांच्या बरोबर राजा छत्रसालानं करून दिलेला आहे. आणि श्रीमंत मस्तानी बाईसाहेब आणि बाजीराव यांनी पुण्यामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. 16 जुलै 1729 या दिवशी बुधवार होता. श्रीमंत मस्तानी बाईसाहेबांनी पहिलं पाऊल पुण्यामध्ये या दिवशी ठेवलं. मस्तानी बाईसाहेब या फार मोठ्या आहेत. त्या मोठ्या का तेही सांगतो आपल्याला. ज्या वेळेला कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला बाजीरावांच्या, त्यावेळेला 2 वेळा मस्तानी बाईसाहेब या निघून गेल्यात आणि दोन्ही वेळेला बाजीरावांनी त्यांना आणलेलं आहे. आणि बाजीरावांनी विचारलं मस्तानी बाईसाहेबांना, कोण त्रास देते तुला? मला सगळ्या भगिनींना आज हे सांगायचं आहे. मस्तानी बाईसाहेबांनी सांगितलं, मी नाही सांगणार. कधीही 2 भावांच्या मध्ये भांडणं लावली नाहीत. एवढी मोठी आहे. आणि आणखी मोठी का? शुद्ध शाकाहारी तर आहेच आहे, प्राणायामी पंथाची आहेच आहे, कृष्ण भक्त आहेच आहे, गणेश भक्तही आहे. ज्या वेळेला बाजीराव गेल्याची बातमी मस्तानी बाईसाहेबांच्या कानावर आली, त्यावेळेला मस्तानी बाईसाहेबांनी आपले प्राणार्पण केलेले आहेत, म्हणजेच त्या सती गेलेल्या आहेत. पण 2026 मध्ये आता पुणे रेल्वे स्टेशनला बाजीरावांचं नाव द्या हा आग्रह धरल्याबरोबर काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी असे वाईट बॅनर लावले आणि बुधवार पेठेला मस्तानीचं नाव द्या म्हणून सांगितलं. काय मस्तानी बाईसाहेब माहीत नाही तुम्हाला? इतक्या मोठ्या मस्तानी बाईसाहेब. आणि मग शेवटी आयुष्यभर वयाच्या 13व्या वर्षापासून
युद्ध युद्ध आणि युद्ध. बाजीरावांना बाकी काही माहीत नाही. 18 पगड जातीचे सगळे बरोबर होते, पण आम्हाला नाही सांगितलं. 18 पगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन बाजीराव लढत होते, त्यांच्याबरोबर राहत होते, त्यांच्याबरोबर जेवण करत होते. आणि म्हणून या सगळ्या मावळ्यांचा बाजीरावांवर नितांत प्रेम होतं, नितांत प्रेम होतं. आणि मग शेवटी युद्ध युद्ध आणि युद्ध करत असताना नर्मदेच्या किनारी रावेरखेडेला वैशाख शुद्ध त्रयोदशी. बघा, आत्ता 3-4 दिवस फक्त झाले. 28 एप्रिल आणि 29 एप्रिल, 28 एप्रिल तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे 29 एप्रिल वैशाख शुद्ध त्रयोदशी नर्मदेच्या किनारी रावेरखेडी येथे वैशाख शुद्ध त्रयोदशी सोमवारचा दिवस होता. पहिला प्रहर होता. पहाटेच्या सुमाराला हा अजिंक्य योद्धा बाजीराव आपल्या सगळ्यांना सोडून गेला. उभ्या हिंदुस्थानामध्ये धरणीकंप झाला. राऊतस्वामी गेले, राऊतस्वामी गेले. तिसऱ्या दिवशी रावेरखेडेला वाड्यावर 2 सरदार आले. मुद्दाम जातीचा उल्लेख करतो. धनगर समाजाचे मल्हारराव होळकर आणि मराठा सरदार राणोजी शिंदे 2 सरदार वाड्यावर आलेत आणि श्रीमंत काशीबाई साहेबांचं सांत्वन केलं. या दोन्ही सरदारांनी. मल्हारराव होळकरांनी बाईसाहेबांना सांगितलं, बाईसाहेब, माझे राऊतस्वामी गेले, आजपासनं मी दारू सोडली. आणि राणोजी शिंदे म्हणाले, बाईसाहेब, एक विनंती आमची मान्य करा. बाईसाहेब म्हणाल्या, कोणती? राऊतस्वामी जे जोडे वापरत होते त्यातला एक जोडा माझ्या उंजळीत द्या, तो मी देवघरात ठेवणार आहे. अरे, तुम्ही जातीच्या कोंदणामध्ये बांधून ठेवता. बघा ना, 2026 मध्ये देखील तुम्ही जातीच्या कोंदणात बाजीरावाला अडकवून ठेवता. 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन बाजीरावानं युद्ध केलीत. कधीही जातीयवाद पाळला नाही. पण आम्ही आजही 2026 मध्ये असा हा अजिंक्य योद्धा बाजीराव हा तुमच्या समोर मांडण्याचा मला योग आला आणि ते मी माझं जीवनातलं भाग्य समजतो. एक विनंती आपल्याला मी करतो, माझं व्याख्यान संपवण्यापूर्वी एक विनंती मी हृदयापासूनची करतो. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बाजीरावांचे पूर्णाकृती पुतळे उभे राहत आहेत. आपल्याला फक्त शनिवारवाड्यासमोरचा पुतळा माहीत असेल. आता पर्वतीवर पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. आता NDAमध्ये पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. आता कोकणामध्ये पूर्णाकृती पुतळे उभे राहिले. आता कोपरगावला देखील पूर्णाकृती पुतळा उभा राहिला. आणि येणाऱ्या महिना 2 महिने फार फार तर 3 महिन्यामध्ये ज्या पालखेडच्या लढाईचा इतिहास जगापर्यंत पोचला, ते पालखेड कुठे आम्हाला माहीत नाही. पुण्यापासून 235 किलोमीटर अंतरावर असलेलं औरंगाबाद जिल्ह्यातलं आणि आताच्या संभाजीनगर जिल्ह्यातलं वैजापूर तालुक्यामधलं हे पालखेड आहे.
त्या पालखेडच्या गावामध्ये बाजीरावांचा पूर्णाकृती पुतळा या महिना 2 महिने 3 महिन्यामध्ये त्याचं अनावरण होईल. सगळीकडे आता बाजीरावांचे पुतळे उभे राहत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बाजीराव आता पोचत आहे. आपल्याला फक्त एक हृदयापासूनची विनंती करेल, आपलं सगळं झालं गेलं, आता आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना बाजीरावांचा इतिहास कळावा म्हणून बाजीरावांचं एक पुस्तक पहिलं त्यांच्या हाती द्या आणि त्यांच्या कानापर्यंत बाजीरावांचा हा महापराक्रम पोचू द्या, ही हृदयापासूनची मी आपल्याला विनंती करून मी माझ्या वैखरीला विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सगळ्यांनी हा जवळजवळ तास 1.25 तास अतिशय मंत्रमुग्ध असा अनुभव नक्कीच घेतला असेल. सोन्याचा नांगर फिरवून उद्ध्वस्त पुनवडीला पावनभूमी पुणे असं नवं रूप देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या अतुल पराक्रमामुळे हिंदवी स्वराज्याचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्राणांची बाजी लावणारे पहिले बाजीराव पेशवे, त्यांच्या कर्तृत्वानं पुण्याचं नाव सोनेरी अक्षरात आपल्या इतिहासामध्ये नोंदवलं गेलं आहे. बाजीरावांचं हे खरं रूप आहे, त्यांचं हे क्षात्र तेज आहे, जे आपल्याला प्रसारमाध्यमातून आत्ताच्या तरुण पिढीला समोर आलेलं आहे. खरं तर हे दुर्दैव आहे, परंतु आज जसं सरांनी इच्छा व्यक्त केली की आपल्या तरुण पिढीपर्यंत हे रूप पोचवण्याचं दायित्व आज आपल्यावर नक्कीच आहे आणि आपण त्यांचा हा विश्वास सार्थ करणार आहोत. या पुढच्या काळामध्ये जो जीता वही बाजीराव असं आपल्याला अभिमानानं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री शैलेशजी भिडे यांना आमंत्रित करते. नमस्कार. या पूर्ण व्याख्यानाचे चित्रीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या यूट्यूब वाहिनीवर आपल्याला थोड्याच दिवसात बघायला मिळेल. ते पण आपण पुन्हा एकदा त्याचा पुनर्प्रत्यय घेऊ शकता आणि त्याच्या परिचितांना तो पाठवू शकता आणि त्याला नक्की सबस्क्राईब करा. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सर्व विभागांतर्फे वर्षभर चालणाऱ्या सर्वसमावेशक समाजोपयोगी उपक्रमांना आपणा सर्वांचाच वेगवेगळ्या माध्यमातून हातभार लागत असतो. विद्यार्थी शैक्षणिक सहाय्य योजना, हरित घोराडेश्वर प्रकल्प, ग्रामीण भागातील ग्रंथालयांना पुस्तक भेट, बालसंस्कार वर्ग, पर्यावरणपूरक उपक्रम मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असतात. लवकरच मंडळाच्या वतीने फिरते ग्रंथालय सुरू करणार आहोत. वाचन संस्कृतीसाठी वेगवेगळ्या सेवावस्ती व सोसायट्यांमध्ये फिरत्या वाहनातून हे ग्रंथालय सुरू करणार आहोत. CSR माध्यमातून किंवा वैयक्तिक देणग्यांमधून निधी उभा करण्यासाठी आपले तनमन धनपूर्वक योगदान मिळावे असे आवाहन करतो. मंडळाचा QR कोड सभागृहात उपलब्ध आहे. निधी पाठवल्यानंतर आपली माहिती आणि पॅन क्रमांक अवश्य संस्थेच्या दूरभाषावर पाठवावा. तसेच अधिक माहितीसाठी मंडळाच्या ग्रंथालयात संपर्क करावा. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प 3 मे 2026 उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता डॉक्टर प्रसन्न देशपांडे, प्राध्यापक व सांस्कृतिक मार्क्सवाद याचे अभ्यासक यांचा सांस्कृतिक क्रांती की भ्रांती या विषयावर व्याख्यान होणार आहे. सांस्कृतिक मार्क्सवाद, कल्चरल मार्क्सिझम, जो समाज, संस्कृती, धर्म आणि मूल्यव्यवस्थेच्या मुळावर प्रहार करत समाजाला शोषक आणि शोषित अशा 2 गटात विभागतो. घर, कुटुंब आणि शिक्षण व्यवस्थेतूनच पुढील पिढीच्या मनावर ठसा उमटवला जातो, इतके की ते सत्य वाटू लागते. यातूनच इतिहासाबद्दल न्यूनगंड, संस्कृतीबद्दल संशय आणि परंपरांबद्दल तिरस्कार निर्माण होतो. या संपूर्ण प्रक्रियेचा नेमका, तर्कशुद्ध आणि परखड उलगडा डॉक्टर प्रसन्न देशपांडे उद्या आपल्या व्याख्यानातून करणार आहेत. हा विषय समजून घेण्यासाठी आजच्यासारखेच उद्या पण आपण याच संख्येने उपस्थित राहावे. आज आपल्या व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रास आजचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर
यांनी आपला बहुमोल वेळ देऊन शुभेच्छा दिल्या, त्यांचे मी आभार मानतो. तसेच आपले वक्ते इतिहास अभ्यासक श्री जगन्नाथराव लडकत, ज्यांनी अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेलची लढाई रणांगण आपल्यासमोर उभे केले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व रसिक श्रोते, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचेही मी आभार मानतो. आणि व्याख्यानमालेसाठी मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे आभार मानतो. यानंतर संपूर्ण वंदे मातरम होऊन कार्यक्रम संपेल. सर्वांना कृपया उभं राहावं अशी विनंती करतो. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं, वन्दे मातरं. कोटिकोटिकण्ठा कलकलनिनादकरणे कोटिकोटिभुजे द्रुतखरकरवाले अबला के नुमायित बले बाहुबलधारिणी नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं, वन्दे मातरं. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदि, तुम्ही मर्म, त्वं हि प्राणा शरीरे बहुते तुम्ही मा शक्ति, हृदये तुम्ही मा भक्ति. तुम्हाराई प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे वन्दे मातरं, वन्दे मातरं. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीं कमला कमलदलविहारिणीं वाणी विद्यादायिनीं नमामि त्वां, नमामि कमलाम् अमलामतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं, वन्दे मातरं. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं वरणीं मातरं वन्दे मातरं, वन्दे मातरं. भारत जय मातरम.